मराठी टेलिव्हिजनवरील एक लोकप्रिय मालिका म्हणून आजही होणारं सुनमी या घरची या मालिकेला ओळखलं जातं. त्या काळात ही मालिका चांगलीच लोकप्रिय झाली होती. आता या मालिकेसोबतच जान्हवी म्हणजेच अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि श्री म्हणजेच अभिनेता शशांक केतकर सुद्धा चांगलेच लोकप्रिय झाले होते. या मालिकेमध्ये जान्हवी आणि श्री या दोघांची आपल्याला खूपच सुंदर लव्ह स्टोरी बघायला मिळाली होती. नंतर याच मालिकेतील श्री आणि जान्हवी म्हणजे तेजश्री प्रधान आणि शशांक केतकर यांनी खऱ्या आयुष्यात सुद्धा एकत्र येण्याचा निर्णय घेतला आणि ही बातमी ऐकून हे एकदम परफेक्ट कपल आहे असं प्रेक्षकांना वाटू लागलं आणि प्रेक्षक सुद्धा यांना भरभरून प्रेम देऊ लागले. परंतु लग्नानंतर 1 ते 1.5 वर्षानंतरच एक मोठी बातमी समोर आली, ती म्हणजे तेजश्री प्रधान आणि शशांक केतकर यांच्या घटस्फोटाची. त्यामुळे आजपर्यंत प्रेक्षकांच्या मनात हाच प्रश्न आहे की तेजश्री प्रधान आणि शशांक केतकर यांच्यामध्ये असं काय झालं होतं की त्यांनी एवढा मोठा निर्णय घेतला. तर तुमच्या याच प्रश्नाचं उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर नमस्कार, माझं नाव सूरज आहे आणि तुम्ही मराठी हेल्पर बघताय. तर झी मराठीवरील होणारं सुरमी या घरची ही मालिका चांगलीच लोकप्रिय झाली आणि या मालिकेमुळे श्री आणि जान्हवीची जी जोडी आहे ती प्रेक्षकांना फारच आवडू लागली. या दोघांनी खऱ्या आयुष्यात पण एकत्र यावं असं अनेक प्रेक्षकांचं मत होतं आणि तसंच पुढे झालं. म्हणजेच तेजश्री प्रधान आणि शशांक केतकर यांनी लग्न केलं. परंतु लग्नाच्या काही वर्षानंतर या दोघांनी घटस्फोट घेतला. परंतु घटस्फोट झाल्यापासून ते आजपर्यंत या दोघांनी एकमेकावर चिखलफेक केलेली नाहीये. ही फारच कौतुकास्पद गोष्ट आहे. नाहीतर इतर जे अभिनेते किंवा अभिनेत्री जेव्हा त्यांचा घटस्फोट होतो तेव्हा अभिनेत्री अभिनेत्यावर आरोप लावते आणि अभिनेता अभिनेत्रीवर नेहमी आरोप लावत असतो आणि अशा प्रकारेच ह्या दोन गोष्टी नेहमी चालू असतात. परंतु तेजश्री प्रधान आणि शशांक केतकर यांच्यामध्ये असं काहीच झालेलं नाही. त्यांनी अजूनही एकमेकांवर चिखलफेक म्हणजे एकमेकांवर एकही आरोप सुद्धा केलेला नाहीये. त्यामुळे सोशल मीडियावर आणि न्यूज चॅनलवरती तेजश्री प्रधान आणि शशांक केतकर यांच्याबद्दल अनेक बातम्या नेहमीच व्हायरल होत असतात आणि या व्हायरल होत असलेल्या बातम्यावर सुद्धा शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान यांनी अजूनही मत व्यक्त केलेलं नाहीये. परंतु एका मुलाखतीत शशांक केतकर यांनी म्हटलं होतं की कधी कधी दोन चांगले व्यक्ती एकत्र येऊ शकतात, पण ते पती पत्नी म्हणून एकमेकांसाठी योग्य असतीलच असं नाही. वैचारिक मतभेद आणि स्वभाव न जुळणे ही यामागची मुख्य कारणं असू शकतात असं शशांक केतकरने अप्रत्यक्षरित्या म्हटलं होतं. घटस्फोटानंतर शशांक केतकरने दुसरं लग्न केलं तर तेजश्री प्रधानने या दुःखातून स्वतःला सावरत आपल्या कामाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. लग्नासारख्या पवित्र बंधनात जेव्हा पती पत्नीचे विचार, जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि भविष्यातील ध्येय एकमेकांशी जुळत नाही, तेव्हा रोज भांडण्यापेक्षा विभक्त होणेच हाच एक चांगला निर्णय आहे आणि कदाचित असाच निर्णय तेजश्री प्रधान आणि शशांक केतकर यांनी घेतला असावा. एकंदरीत काय तर तेजश्री प्रधान आणि शशांक केतकर यांनी दोघांनी संमतीने हा निर्णय घेतला असावा आणि हा निर्णय घेतल्यावर शशांक केतकर सुद्धा खुश आहे आणि तेजश्री प्रधान सुद्धा सध्या तिच्या कामामध्ये व्यस्त आहे. दुसरीकडे या दोघांच्या घटस्फोटाची अनेक वेळा चर्चा होताना दिसते, परंतु 4 भिंतींच्या आतमध्ये कोणता व्यक्ती बरोबर आहे आणि कोणता व्यक्ती चुकीचा आहे हे त्या नात्यातील व्यक्तींनाच माहिती असतं. त्यामुळे त्यांच्या खासगी आयुष्यावर फालतूची चर्चा करणं फारच चुकीचं आहे. आपण कोणाच्याही प्रायव्हेट लाईफमध्ये असं इंटरफेअर करू शकत नाही. त्यामुळे पुढे जर तुम्हाला तेजश्री प्रधान आणि शशांक केतकर यांच्याबद्दल काही वाईट साईड बातम्या दिसल्या तर त्यावर विश्वास ठेवू नका. आज शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान दोघंही त्यांच्या आयुष्यामध्ये पुढे गेलेले दिसत आहे. त्यामुळे त्यांच्या खासगी आयुष्याची चर्चा आपण सोशल मीडियावर किंवा इतर ठिकाणी करणे फारच चुकीचं आहे. त्यामुळे तुम्हाला शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान यांच्यामधील कोण आवडतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला थोडासा इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.